रोहन, आज अधिराशी बोललास का? बाबा, आज तिच्या आजीचं ते सहस्त्र चंद्र दर्शन आहे ना, मग उगाच मी फोन करून तिचा मूड कशाला ऑफ करू. मी करेन तिला फोन, उद्या करेन. ठीक आहे. ऐका ना, आज राजवाड्यांकडे कार्यक्रम आहे, आपल्याला निमंत्रण होतं, जायला पाहिजे आपण. काही झालं तरी व्याही आहोत आपण त्यांचे. सुश, अगं काय टाइमपास चाललाय तुझा? घरामध्ये काय चाललंय याचं भान आहे की नाही तुला? काय झालं दादा? काय झालं म्हणून मलाच विचार, तुझ्या आईला विचार. थोडी तरी लाज वाटून घे म्हणावं. त्या राजवाड्यांच्या मुलीला इतका त्रास दिलाय की ती बिचारी घर सोडून निघून गेली. काय तोंड दाखवणार आहोत आपण त्या राजवाड्यांना? तिथं जाऊन काय मिठाई खाणार आहोत? आजूबाजूचे लोक काय म्हणतील? ते राजवाडे आपल्याबद्दल काय विचार करतील? सांगायचं, अधिराच्या मैत्रिणी दारू घेऊन आल्या होत्या आणि धिंगाणा करत होत्या. आम्ही त्यांना म्हटलं धिंगाणा बंद करा, असं चालणार नाही. तर आपण आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचा? काही झालं तरी त्या सुनेच्या मैत्रिणी होत्या, त्यांना अपमान करून पाठवलं या घरातून. तमाशा केला नुसता. काय गरज होती मी म्हणतो तमाशा करायची? मी नुसतं राजवाड्यांकडे जायचं असं म्हटलं. नाही जायचं तर सांगा तसं, नाही जायचं. एवढं चिडायची काय गरज होती? आणि त्यांची मुलगी या घरातून गेलीये माहेरी, तशी आपली मुलगी पण आपण लग्न करून त्यांच्या घरी दिलीये ना, मग तिचे आपण आई बाबा आहोत ना, मग तिचे आई वडील या नात्याने आपण तिकडे नाही जाऊ शकत? आणि सांगेन ना मी स्वतःहून, मी बोलेन राजवाड्यांशी, मी मांडेन माझा मुद्दा. मला भीती नाही वाटत कोणाची, मी खरं खरं सांगेन. तुझ्या आईला म्हणावं जरा कधीतरी लाज वाटून घे. एवढी हाव येतो तरी कुठून? बस, जरा भांडण बंद करा ना दोघांनी. माझं डोकं फुटायची पाळी आली आता. रोहन, रोहन रोहन रोहन, प्लीज प्लीज तू शांत हो. माझं चुकलं रे. दगडावर डोकं आपटून घेण्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि मी डोकं आपटत बसतो. पण हे बघ, तू जा, ते तुझं सासर आहे. मला अजिबात इच्छा नाहीये काहीच करायची. रोहन, अशी कशी इच्छा नाहीये बाळा? सकाळपासून मी बघते तुला काही खायची इच्छा नाहीये, बाहेर जायची इच्छा नाहीये, नुसतं घरामध्ये पडून आहेस. असं कसं चालणार आहे? काय चाललंय रोहन तुझं? मग काय करू मी आई? तुला माहित नाहीये का काय झालंय ते? हो ना, तुझी बायको माहेरी गेलीये ना चिडून, पण येईल ना परत. त्यात काय एवढं? ते आजकालच्या मुली जमवून घ्यायचं हे त्यांना कळतच नाही. जरा वाद झाला की चिडल्या, गेल्या माहेरी. अरे जरा जुळवून घ्यायचं असतं, जरा ऍडजस्ट करायचं असतं, ते काय नाही. पण तू जरा भांडण नाही केली तिच्यासोबत. ती आल्यापासून ती भांडतेच आहेस तू तिच्याशी. आणि तुला काही वाटत नसलं ना तरी माझी बायको आहे तिचं हक्काचं घर सोडून गेले ना, याचं दुःख होत आहे मला. अन्न पाणी गोड लागत नाहीये मला. आणि तुला काय वाटतंय मी नाचू का? हात जोडतो तुझ्या समोर, पण प्लीज शांत राहा.